नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या सत्रामध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये येणारे विषय गणित या विषयाचे प्रश्न क्रमांक 4 आणि 5 भाग 2 साठी या प्रश्नांची तयारी करणार आहोत. कालच्या सत्रामध्ये आपण भाग 1 गणित भाग 1 मध्ये येणाऱ्या संभाव्य प्रश्नांची माहिती पाहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 आणि 5 मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसंबंधीची आपण चर्चा केली होती. आजच्या या सत्रामध्ये आपण भाग 2 साठी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे संभावित प्रश्न क्रमांक 4 आणि 5. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच की प्रश्न क्रमांक 4 आणि 5 मध्ये टेक्स्टबुकच्या बाहेरचे प्रश्न असतात, परंतु सिलेबस तोच असतो, फक्त प्रश्न हे टेक्स्टबुकच्या बाहेरचे असतात. तर त्या प्रश्नाचा सराव आपल्याला नसतो आणि ते कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यासंबंधी सुद्धा आपल्याला माहिती नसते. थोडीफार माहिती असते, परंतु डिटेलमध्ये असे कोणते प्रश्न येऊ शकतात यासंबंधीची माहिती आपल्याला नसल्यामुळे आपण या ठिकाणी त्या पद्धतीचे प्रश्न आजच्या या सत्रामध्ये घेऊन येत आहोत. भाग 2 करता मॅथमॅटिक्स पार्ट 2 क्वेश्चन नंबर 4 अँड 5. चला तर मग पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची माहिती. तर बघा, या ठिकाणी सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स इन 2. याच्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे आहेत, उपप्रश्न सोडवायचे आहेत. तर पहिला प्रश्न आहे, quadrilateral ABCD is a parallelogram. Point P is the midpoint of side CD. Segment BP intersect diagonals AC at point X. Then prove that 3AX minus 2AC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह दॅट 3AX इक्वल टू 2AC. तर मित्रांनो, हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, quadrilateral ABCD is a parallelogram. Therefore AB equal to CD equal to twice CP हे घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ट्रायंगल AXB and ट्रायंगल CXP AXB and CXP हे सिमिलर दाखवायचे आहे बाय AA टेस्ट. त्यानंतर AX अपॉन CX इक्वल टू AB अपॉन CP हे आपल्याला इक्वेशन मिळेल बाय CSST. त्यानंतर या समीकरणाचा उपयोग करून आपण 3AX इक्वल टू ट्वाइस AC हे प्रूव्ह करू शकतो. त्यानंतर प्रश्न दुसरा याच्यामधला बघा मित्रांनो, प्रश्न दुसरा काय विचारलेला आहे आपल्याला, इन द अबव फिगर सेगमेंट AB and segment AB and AD are tangent segments drawn to a circle with center C from exterior point A. Then prove that angle A equal to half of measure arc B by D minus measure arc BXD. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. Prove that angle A equal to half measure arc B by D minus मेजर आर्क BXD. तर मित्रांनो, हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला सेगमेंट CD पॅरलल सेगमेंट CD परपेंडिक्युलर सेगमेंट AB अँड सेगमेंट CD परपेंडिक्युलर सेगमेंट AD टँजेंट थेरमनुसार आपल्याला हे दाखवायचे आहे. त्यानंतर वी नो दॅट sum of all angles of quadrilateral is 360. अशा प्रकारे आपण अँगल A काढू शकतो या माहितीच्या आधारे. त्यानंतर अँगल A इक्वल टू 180 मायनस मेजर आर्क BXD याचा वापर करून आपण अँगल A इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क B बाय D मायनस मेजर आर्क BXD हे प्रूव्ह करू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो तिसऱ्यामधला राहिलेला चौथ्यामधला तिसरा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल इफ पॉइंट्स D -7 6, coordinate of E 8 5 and
F2 minus 2 are the midpoints of the sides of the triangle. काय करायचं आपल्याला? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल. ए पॉइंट डी ई एफ आर मिड पॉइंट्स ऑफ द साइड्स ऑफ दॅट ट्रायंगल. तर मित्रांनो, हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला मिड पॉइंट थेरमचा यूज करता येईल. फर्स्ट, लेट ए कोऑर्डिनेट ऑफ ए equal to x1 y1, b x2 y2, c x3 y3. Then by midpoint theorem we get -7 equal to x1 plus x2 divided by 2 and 6 equal to y1 plus y2 divided by 2. अशा प्रकारे हे आपल्याला प्रूव्ह करता येईल. आणि शेवटी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे सेंट्रॉइडचा, z equal to in the bracket x1 plus x2 plus x3 divided by 3 comma y1 plus y2 plus y3 divided by 3. अशा प्रकारे जी आपल्याला मिळेल. तर या मिड पॉइंट थेरमचा वापर करून आपल्याला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट काढता येतील. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स इन इट 1. एकच आपल्याला सॉल्व करायचं याच्यामधला 3 मार्काला असतो तो. तर यापैकी पहिला प्रश्न आहे मित्रांनो, इफ ए अँड बी आर नॅचरल नंबर्स अँड ए इज ग्रेटर दॅन बी, इफ इन द ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉमा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अँड ट्वाइस ए बी आर द साइड्स ऑफ द ट्रायंगल, दॅन प्रूव्ह दॅट द ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. दॅन द ट्रायंगल इज राईट अँगल. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल? ए and b are natural numbers. A is greater than b, which is to be given. Longest side equal to a square plus b square. Now therefore a square plus b square whole square equal to a raised to 4 minus 2a square b square plus b raised to 4. या इक्वेशनचा उपयोग करून आपल्याला हे काढता येईल. पायथागोरन ट्रिपलेट काढता येईल आपल्याला. ट्रिपलेट नाही काढलं तरी आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल आहे हे प्रूव्ह करता येईल. तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट आहे नाही काय, कन्स्ट्रक्ट 2 कॉन्सेंट्रिक सर्कल विथ सेंटर O with center O with radii 3 cm and 5 cm. Construct tangent to a smaller circle from any point A on the larger circle. Measure and write the length of tangent segment. Calculate the length of tangent segment using Pythagoras theorem. पायथागोरसच्या थेरम नुसार आपल्याला हे लेंथ ऑफ टॅन्जंट काढायचे आहे. तर हे काढण्यासाठी आपण फर्स्ट टू ड्रॉ कॉन्सेंट्रिक सर्कल विथ गिवन रेडाय, दिलेल्या रेडियसचे कॉन्सेंट्रिक सर्कल काढायचे आणि त्यानंतर आपल्याला टू ड्रॉ OA. OA is the radius of larger circle. Then draw tangent from point A to the smaller circle. AP equal to 4. AP is the tangent to smaller circle. Then lastly, triangle OAP is right angle triangle. OA equal to phi OP3 and AP is 4. Therefore 3, 4, 5 is Pythagorean triplet. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा 5वा प्रश्न झालेला आहे. पुढचे प्रश्न पाहूया मित्रांनो आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे
क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारला जाणारा तो आहे, if two consecutive angles of a cyclic quadrilateral are congruent, then prove that one pair of opposite sides is parallel and other pair is congruent. If two consecutive angles of a cyclic quadrilateral are congruent, then prove that one pair of opposite side is parallel and other pair is congruent. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. त्यासाठी आपल्याला फिगर ड्रॉ करावं लागेल. एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD काढावं लागेल. त्यानंतर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम D टू साइड BC हे घ्यावं लागेल. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे काढल्यानंतर quadrilateral ABCD cyclic quadrilateral, therefore angle A plus angle C equal to 180 degree असं दाखवता येईल. त्यानंतर आपल्याला but angle B and C are congruent, therefore angle B plus angle A equal to 180, therefore segment AD parallel segment BC. इंटेरियर अँगल टेस्टच्या सहाय्याने आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. त्यानंतर नाव अँगल AB पॅरलल साइड DE, पॅरलल सेगमेंट DE, क्वाड्रिलॅटरल ABED इज ए पॅरललोग्राम. हे आपल्याला डायग्रामच्या सहाय्याने प्रूव्ह करता येईल मित्रांनो. तर त्यानंतरचा प्रश्न सुद्धा फिगरचाच आहे. ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल LQP. In triangle LMN, LM is equal to 3.6, angle L is 50 degree, LN equal to 4.2 and LM divided by LQ equal to 4/7. Then construct triangle LQP and triangle LMN. हे आपल्याला एक रफ फिगर काढून आपल्याला याचं कन्स्ट्रक्शन करता येईल. रफ फिगर काढल्यानंतर आपल्याला याचं कन्स्ट्रक्शन करता येईल मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, इन ट्रायंगल सेगमेंट XY पॅरलल साइड, इन ट्रायंगल PQR segment XY parallel side QR, point M and point N are midpoint of segment PY and segment PR respectively. Then prove that A angle triangle PXM similar triangle PQN and B segment XM parallel segment ON QN. तर हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. त्यासाठी ही डायग्राम दिलेली आहे. In triangle PXY and PQR, segment XY parallel segment QR and transverse segment PQ. Therefore, angle PXY congruent angle PQR. Corresponding angles theorem by corresponding angle theorem. Now, first we show that we have to show that triangle PXY similar triangle PQR. Then by CSST, PX divided by PQ equal to PY divided by PR. Here given is PY equal to 2 PM and PR equal to 2 PN. Therefore, PX upon PQ equal to PM upon PN. तर अशा प्रकारे by SAS test triangle PXM similar triangle PQN. तर अशा प्रकारे या फिगरच्या सहाय्याने आपल्याला ते प्रूव्ह करता येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी वन. या ठिकाणी सुद्धा एक फिगरच आहे. ड्रॉ अँगल ABC ऑफ मेजर 65 डिग्री. हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे ॲज पर इन्स्ट्रक्शन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, इफ पॉईंट P डिवाइड्स द सेगमेंट जॉइनिंग द पॉईंट A 2 1 B -36 in the ratio 2:3,
Then determine whether the point P lies on the line x minus 5y plus 15 equal to 0 or not. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला बायसेक्शन थेरमचा वापर करायचा मित्रांनो. या सेकंड क्वेश्चनसाठी बायसेक्शन थेरम वी गेट x इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवायडेड बाय m प्लस n या सूत्राचा वापर करून, या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला x इक्वल टू 0 मिळेल. त्यानंतर y इक्वल टू my2 plus ny1 divided by m plus n. By putting the values of y1, y2, we get y equal to 3. Therefore, xy equal to 0, 3. Then to determine whether the point lies on line x minus 5y plus 15 equal to 0, here put x equal to 0 and y equal to 3 in LHS. Therefore, we get LHS equal to 0 and RHS also 0. Therefore, point P lies on the line x minus 5y plus 15. तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण याला सोडू शकतो मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारले जाणारे प्रश्न. याच्यामध्ये बघा, solve the sub questions, any two sub questions. In triangle ABC, PQ is line segment intersecting AB at P and AC at Q, such that segment PQ parallel segment BC if PQ divides triangle ABC into two equal parts having equal areas, then find BP upon AB. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? BP upon AB. तर त्यासाठी आपल्याला फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ अ फिगर triangle ABC and PQ parallel BC, segment PQ parallel BC, such that segment PQ intersect AB at P and AC at Q. Therefore, we get a triangle ABC and triangle APQ. In triangle ABC and triangle APQ, by AA test, two triangles are similar, ABC and APQ. Then by theorem of area similar triangles, we get area of triangle APQ divided by ABC, AP square upon AB square, AP square upon AB square. Then twice triangle APQ equal to triangle area of triangle ABC. By solving this, we get BP upon AB equal to root 2 minus 1 upon root 2. Root 2 minus 1 upon root 2. Now second, draw a circle of radius 2.7 cm and draw a chord PQ of length 4.5 cm. Draw tangent at point P and Q without using the center. For drawing circle with radius 2.7 cm, first we have to draw rough figure. Then drawing circle with radius 2.7 cm. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला एक रफ फिगर काढावी लागेल. त्यानंतर आपल्याला एक सर्कल काढावं लागेल 2.7 cmचं. त्यानंतर फॉर ड्रॉविंग कॉर्ड PQ ऑफ लेंथ 4.5 4.5 सेंटीमीटरची एक कॉर्ड काढावी लागेल. आफ्टर दॅट टँजेंट ॲट पॉइंट P विदाउट युजिंग सेंटर. अँड लास्टली फॉर
run tangent at point Q without using circle center. तीसरा क्वेश्चन है, in the given figure, quadrilateral ABCD is a square of side 50 meter. Points P, Q, R, S are midpoints of side AB, BC and CD and AD respectively. Find the area of shaded region. या शेडेड रिजनचा, शेडेड पोर्शनचा आपल्याला एरिया काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय गिवन आहे, दिलेलं काय आहे, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ स्क्वेअर ऑफ साइड्स 50 मीटर. Therefore AD equal to BC equal to AB equal to DC equal to 50 meter, and angle also, angle A equal to B equal to C equal to D equal to 90, because each angles of square is 90 degree. Therefore theta equal to 90. Also radius of sector R equal to 25. R equal to 25 because side of square is 50 meter. Then area of square is side square. We know that formula. Area of square equal to side square. Therefore 50 square is equal to 2050 500 meter square. 2500 meter square is the area of square, and area of sector is, formula of area of sector we know that theta divided by 360 into pi r square. Area of sector equal to theta upon 360 into pi r square. Here theta is 90, therefore 90 upon 360 equal to 3.14 into 25 square. So area of sector equal to 490.625 meter square. So as per, we get area of shaded portion equal to area of square minus area of 4 sector is equal to 537 minus 50 meter square. तर अशा प्रकारे आपल्याला या शेडेड पोर्शनचा एरिया मिळेल 537.50 मीटर वर्ग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पाचवा क्वेश्चन नंबर 5. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स इन वन. फर्स्ट इज circle with center A, B and C touch each other externally. 3 circles touch each other externally. If AB 3, BC 3, CA 4, then find the radii of such circle. Another sub question is, if sin theta plus sin square theta equal to 1, show that cos square theta plus cos raised to 4 theta equal to 1. First we have to draw a circle with center A, B, C for question first. AB equal to 3, BC equal to 3 and AC equal to 4. Find the radius of each circle. To find the radius of each circle, two x plus 2y equal to 2z equal to 10. Then x plus y equal to z, x plus y plus z equal to 5. The radius of the circle with center A is 2. After solving such equations, we get radius of circle with center A is 2, B is 1 and C is 2 also. Then last question number 5, sub question is 2. If sin theta plus sin square theta equal to 1, then show that cos square theta plus cos raised to 4 theta equal to 1.
given is sin theta plus sin square theta equal to 1. Therefore sin theta equal to 1 minus sin square theta. Sin theta equal to cos square theta, because we know that 1 minus sin square theta equal to cos square theta. Sin square theta equal to cos raised to 4 theta. Squaring both sides, LHS equal to cos square theta plus cos raised to 4 theta equal to cos square theta plus sin square theta, because sin square theta equal to cos raised to 4 theta equal to 1. Therefore LHS equal to RHS. Lastly we get cos square theta plus cos raised to 4 theta equal to 1. अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन प्रूव्ह करता येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हे बोर्डाच्या परीक्षेमध्ये संभाव्य प्रश्न क्रमांक 4 आणि 5 मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची थोडक्यात माहिती घेतली. अशाच प्रकारचे प्रश्न हे जरी नाही आले तरी अशा प्रकारचे अशा स्वरूपातले प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त या प्रश्नांचा सराव करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना सेंड करा. भेटूया पुढच्या एका नवीन सत्रामध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.